सर्वोत्कृष्ट खेळाडू चषक श्री अविनाश बोवड. अजिंक्य करळकर सरांना विनंती करतो की आपण हा सन्मान प्रदान करायचा आहे आदर्श क्रिकेट संघ करंजाई यांना. चला पहिल्या चेंडूचा पहिला चेंडू या सेमीफायनलतील पहिला चेंडू दीप यांचा स्ट्राईकला आहे. राहुल हलकासा ड्राईव्ह करा ऑफ साईडला कव्हर ड्राईव्हच्या रूपाने नक्कीच सीमारेषापर्यंत क्षेत्ररक्षक आहे. खूप लांबून चेंडूवरती आला तोपर्यंत दोन किती धावा घेतल्यात 3 धावा कंप्लीट. बॅड लक आदर्श करंजाली. पुढच्या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. रोहित होता रोहित ह्याच्या बॅट मधून आलं 3 धावा आणि आता स्ट्राईकला आहे राहुल. दीप याच्या चेंडूवरती सामना करेल. आडव्या बॅटने पाठवून दिलं सरळ आसमानच्या दिशेने येतोय गगनचुंबी षटकार 6 धावा. डीप मध्ये आडव्या बॅटने सुंदर असं खेळला पाठवून दिलं सीमारेषा बाहेर षटकारांसाठी 6 धावांसाठी. 2 चेंडूमध्ये धावा खर्च करतायत 9 धावा. पहिलं षटक दीप यांचं आपण पाहतोय सुंदरशी कामगिरी करते सकाळपासून खेळताना परंतु आता मात्र 2 चेंडूवरती हॅवी झाला थोडासा राहुल. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती येईल कव्हरला बॅकअप देईल. एक धावा कंप्लीट दुसरी धावा घेतात का रनआउटचा खतरा होऊ शकतो परंतु पाहूया. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आयुष्यामध्ये निर्माण होणारी सगळीच वादळं तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण होत नाहीत तर काही वादळं तुमच्या आयुष्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात. फक्त त्या वादळांना न घाबरता निर्माण होणाऱ्या अपयशाला न घाबरता अपयशाच्या मागे लपलेल्या यशाला खऱ्या अर्थाने हेरून काढायचं असतं. पुढे पंचांचा निर्णय आलाय. चला पंचाने कोणत्या प्रकारचा दबाव आणू नका प्लीज. आमच्या विनंतीला मान देऊन श्री सुनील फटकरे साहेब डोंबिवली 2 धावा मात्र नक्कीच आमच्या कार्यक्रमासाठी हजर राहिले तर आमच्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी भाई राणी यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं सत्कार करायचा आहे. धन्यवाद श्री फटकरे साहेब. पुन्हा एकदा पुढील चेंडू दीप यांचा राहुलसाठी. सुंदर चेंडू ऑफ साईडला ठेवला. राहुलचा माणूस होता लेग साईडला हे दीपने आधीच ओळखलं होतं त्यावेळेस व्हाईट यॉर्करचा प्रयास केला थोडासा बाहेर ठेवला चेंडू. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता आली. पुन्हा एकदा पुढील चेंडू राहुलसाठी. आता मात्र पाठवून दिला पाहूया दीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडू चाललाय. वा 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 काय म्हणावं एका हातात झेल आणि झेल नाही तर हे मॅच टिपली असं वाटतंय कारण सुंदर असा झेल टिपला एका हातामध्ये. अफलातून गोलंदाजी आणि अफलातून गोलंदाजी सुंदरसं क्षेत्ररक्षण. राहुल मात्र निराश. राहुल परत बॅक टू पॅव्हिलियन. अडलक म्हणावं लागेल. पाहूया नवीन बॅटर कोण येतो. हा जल्लोष येतोय कारण ज्याची विकेट पाहिजे होती त्याची विकेट आली आहे. राहुलची विकेट म्हणजे सामना नक्कीच आपल्या बाजूने खेचलाय. सकाळपासून राहुल आणि रोहितने सुंदरशी बॅटिंग केली होती परंतु आता मात्र 1 डाऊनला हितेन येतोय. बघूया जर्सी नंबर 7. असं म्हणतात मित्रांनो क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी फक्त इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली जाते परंतु वर्तमान काळातील तुमची कामगिरी किती महत्वाची आहे तुमचा वर्तमान काळातील फॉर्म किती महत्वाचा आहे यावर तुमचा विजय पराजय अवलंबून असतो. चला राहुलची विकेट आली आहे. दीपने मस्त सुंदर असा चेंडू टाकला होता. दीप मध्ये क्षेत्ररक्षक होता एखादा झेल टिपला. झेल नाही तर ही मॅच टिपली आहे का पाहू. हितेन खेळण्यासाठी सज्ज. सामना खेळ दीप याच्या चेंडूवरती. सुंदर चेंडू पाहूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. दीपचं वैयक्तिक पहिलं षटक समाप्त.
आमच्या धाव संख्या पोहोचतीये 11 धावांवरती. आमच्या विनंतीला मान देऊन आमच्याच मंडळातील रहिवासी राम नवल यादव हे सुद्धा आलेले आहेत. तर आमच्या मंडळातर्फे त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करतोय शाल आणि श्रीफळ देऊन. राम नवल यादव. गोलंदाजी मार्कवर येतोय बाबा. मी सावंत काकी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रशांत उर्फ पुष्पगुच्छ बाबा आणि इथे शाल जेल द्या. होऊ शकतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय सरळ मागे. फाईन लेगला 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट करतील. रोहितला मात्र सावंत काकी यांना विनंती करतो की राहुलच्या त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. विकेट गेल्यानंतर राम रोहितला नवल मात्र यादव. फटकेबाजी करावी लागेल. हा सामना महत्वाचा आहे. इथून जिंकून सरळ आमचे तुम्ही सौभाग्य फायनल होते मध्ये आले. दाखल होत आहे. ज्या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं जर नाव सुवर्णाक्षरात कोरायचं असेल तर हा सामना जिंकावंच लागेल. सुंदर चेंडू डीपन. क्षेत्ररक्षक खूप लांबून आला. क्षेत्ररक्षक रोशन आहे चेंडूवरती. 1 धावा कंप्लीट केली आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. दोन्ही धाव संख्येमध्ये मात्र नक्कीच भर घालतील. धाव संख्या 15 वरती. बाबा यांचं सुंदर षटक. सकाळ क्षेत्रापासून सुंदरशी गोलंदाजी हाताळत आहेत. आपल्या संघाची महत्वपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेऊन उतरली आहेत. रोहित साठी पुढील चेंडू बाबा यांचा. आता मात्र गगनचुंबी पाठवून दिले सरळ डीप मध्ये सीमारेषा बाहेर. येतोय खणखणीत रोहित बँडेड षटकार. हलका शाताने ड्राईव्ह केला. टायमिंग खूप सुंदर जज केला. एकंदरीत धाव संख्या होतीये 21 धावा. तीन चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत, बाकी आहेत. 21 धावांपर्यंत मजल मारता आली. पाहूया 3 चेंडूवरती निर्णायक किती धावा येतात. जिंकायचं असेल तर नक्कीच आपल्याला डोंगर उभा करावा लागेल. रोहित यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार दाखवून दिला. क्लास आपला बॅटचा फ्लो दाखवून दिला. सरळ लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून सीमारेषा बाहेर येतोय एक षटकार. बॅट खालू चेंडूचा सुंदर असा समाचार घेतोय. 2 चेंडू शेषतील बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. आता मात्र हलकासा ड्राईव्ह केला. चेंडू सीमारेषेपर्यंत नक्कीच पोहोचेल. काही सगळं 4 क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. 1 नव्हे 2 धावामध्ये कन्वर्ट केलं. दिनेश शिंदे आणि नितेश खांडेकर शेवटचा यांना विनंती चेंडू. करतो की त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. दिनेश शिंदे साहेब आणि नितेश खांडेकर साहेब प्लीज स्टेजजवळ संपर्क साधायचा आहे. अफलातून गोलंदाजी आतापर्यंत सकाळ सत्रामध्ये केली होती, परंतु आता मात्र बॅक टू बॅक 2 षटकार खाल्लं. सुंदरचं कमबॅक सुद्धा केलं. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. आणि आता मात्र सुंदर टोळा 1 धावा कंप्लीट केली. दुसरा धावा करतात का क्षेत्ररक्षक. चेंडूवरती काहीसं फंबल. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या. 2 धावा कंप्लीट. तिसरा धावा गच्चार थ्रो आणि तिसरी धावा सुद्धा कंप्लीट करतील, परंतु रनआउटच्या रूपाने या ठिकाणी राहुल आउट होतोय. 2 वरती समाधान व्हावे. तिसऱ्या धावावरती रनआउटच्या रूपाने एक विकेट येते. रोहित आउट झालाय. मी सोलकर साहेबांना विनंती करतोय की दिनेश शिंदे साहेब एकंदरीत धाव संख्या 2 षटक संपल्यानंतर 31 धावा 32 धावांचं लक्ष ठेवलंय. पाहूया कशा प्रकारे पार करतात. वयाशी 50 क्रॉस झाली तरी अभी भी मैं 25 का हूं असे दिनेश शिंदे साहेब. मी सोलकर साहेबांना विनंती करतोय की दिनेश शिंदे साहेबांचा त्यांनी सत्कार करायचा आहे.
चला मनसे उपविभाग प्रमुख बेडेकर नगर शैलेंद्र कदम साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही शिवप्रेरणा सेवा मंडळ तर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शैलेंद्र साहेब नेहमीच आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहतात, आपला वेळात वेळ काढतात. सो खूप खूप धन्यवाद. शैलेंद्र साहेब, तुमची उपस्थिती ही आम्हाला स्फूर्तिदायक असेल. आमच्या कार्यक्रमांना तुम्ही नेहमी हजर राहता, असंच सहकार्य करत राहा. तुमचं पाठबळ असंच आमच्या पाठीशी राहू दे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूवरती बनवायचे 12 चेंडू 32 धावांचं लक्ष असेल. पाहूया गोलंदाजी मार्कवर कोकण कन्या एक्सप्रेस म्हणून ज्याच्या नावाची ओळख होती असा राहुल येईल गोलंदाजी मार्कवर. चला दीप आणि सूरजची सलामीची जोडी. जाऊ तिकडे, त्यांना पंचाणं काय हवंय बघा, चेंडू हवाय का. त्याचबरोबर मनसे महिला शाखा प्रमुख बेडेकर नगर अंकिता कदम मॅडम यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा शिवप्रेरणा सेवा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात करा प्लीज. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणारे आमचे आहेत लाडके नॉन स्ट्राईकला सुरुवात. अरुण मेंगे साहेब यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्लीज आपण स्टेजवरती विराजमान व्हावं. मेंगे साहेब या. एक हुशार व्यक्तिमत्व विमा सल्लागार म्हणू शकेन. इन्व्हेस्टमेंट कसं करायचं ते यांच्याकडून शिकायला पाहिजे. ते आपला टाइम सुद्धा आमच्या कार्यक्रमासाठी तुम्ही इन्व्हेस्ट केलाय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपलं सहकार्य असंच राहो. गोलंदाजी मार्कवर राहुल आणि स्ट्राईकला आहे दीप. खेळण्यासाठी सज्ज. 12 चेंडू 32 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवरती घुटना टेक तमाशा देख, परंतु यहाँ पे तमाशा देख लिया और यहाँ पे एक बेहतरीन विकेट. सुंदर विकेटचं पतन झालं. अफलातून चेंडू होता, परंतु आता मात्र कोणती चूक केली नाही. त्या ठिकाणी सुंदरसं झेलचं पतन आणि दीपला पहिल्या चेंडूवरती माघारी पाठवलं. परतावं लागेल माघारी, बॅक टू पॅव्हिलियन. शिवप्रेरणा सेवा मंडळाचं डॅशिंग व्यक्तिमत्व श्री भरतजी वाडकर साहेब यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. भरतजी वाडकर साहेब आणि त्यांची फॅमिली यांचा सत्कार राहिलाय, तो आता त्या ठिकाणी करून आदित्य घेऊया. होता. आदित्यला त्याचा सत्कार सकाळी करतील. आदित्याने सकाळी एक झेल सोडला होता, पण त्याच्यानंतर आलेले 2 झेल मात्र सोडले नाही. खरोखर जज केले. आता मात्र त्याची जागा त्या ठिकाणची फिट केली आहे. पहिल्या चेंडू ते सुंदर असा झेल टिपला, एक मोठा मासा गळाला अटकवला दीपच्या रूपाने. त्यांचा सत्कार करतील दीपक गावकर साहेब, भरतजी वाडकर साहेब, रोशनजी वाडकर साहेब. नवीन बॅट्समन बाबा आलेत. मिस्टर अँड मिसेस वाडकर यांचा प्रशांत उर्फ बाबा पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज. वाडकर साहेब आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धावा कंप्लीट झाली. वाडकर दुसरी धावा साहेब. होईल का, रनआउटचा खतरा होऊ शकतो, पण थोडासा फंबल झालाय. 2चं रूपांतर 3 मध्ये होते का पाहूया. एका चेंडूवरती 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. खूप लांबून एरिया कव्हर केला, परंतु 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या. तर जिंकायचं असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल, कारण रोहित जेव्हा फलंदाजी केली तेव्हा खरोखरच अफलातून षटकार चौकांत आतषबाजी केली होती. बॅक टू बॅक 2 षटकार सुद्धा बाबा यांना लावले होते. तेच बाबा आता मैदानात आहेत. बाबाने सुद्धा दाखवून दिलं. आता चाललं 1 बम सीमारेषे बाहेर. नक्कीच येतो आहे गगनचुंबी 1 बम सीमारेषे बाहेर चौकार.
भरतजी वाडकर साहेब यांचा सत्कार करतील दीपक गाडेगावकर. वाडकर काकी आणि भरत वाडकर काका यांचा सत्कार करतील. 4 धावसंख्या दीपक मात्र गावकर नक्कीच उंचावली आहे. धावसंख्या पोहोचतीये 6 धावांवरती. यॉर्कर लेवलचा चेंडू होता. कार्पेट लेवलने खेळला. 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. षटकामध्ये अजून 2 चेंडू शेष असतील. धावसंख्या 8 धावांवरती. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष असताना पाहूया कुठला संघ फायनलमध्ये दाखल होतो. जाणाई कालके क्रिकेट संघ सुंदरशी कमबॅक करतो का की फोपलवणे संघ फायनलमध्ये दाखल होतो. सुंदर चेंडू यावेळी मात्र बेट झाले. प्रशांत उर्फ बाबा या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली. यॉर्कर लेवल पुन्हा एकदा प्रयास केला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून या ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्कर लेवलचा चेंडू रनआउटचा खतरा होऊ शकतो. पाहूया कोण रनआउट होतोय. आणि मला वाटतंय सूरजला परतावं लागेल माघारी. सूरजने सुंदरसं कमबॅक केलं होतं. मागच्या मॅचला सुंदरची फटकेबाजी केली होती. परंतु एकही चेंडू न खेळता बॅक टू माघारी परतावं लागतंय. ट्रॉफी जिंकण्याची आशा मात्र अशाच राहील का फोपलवणे संघाची. कारण सुंदरसं कमबॅक केलं होतं परंतु पहिल्या 6 चेंडूवरती धावा खर्च केल्या. 9 धावा. किती पाहिजे. समीकरण आता वेगळं आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये बनवायच्या 23 धावा. कंपल्सरी चेस असेल. गोलंदाजी मार्कवर येतोय जर्सी नंबर 10 प्रशांत. शांत दिमागाने गोलंदाजी करावी लागेल जर का आपल्याला जिंकायचं असेल. 23 धावा. 6 चेंडू 23 धावांचं लक्ष असताना बॅटिंग वरती येतात बाबा. प्रशांत उर्फ बाबा. आणि नॉन स्ट्राईकला आला नवीन प्लेअर रोशन. बाबा यांचा टोळ्या चेंडू चाललाय. 1 बम्स 2 बम्स सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला डीप मध्ये जाऊन. स्क्वेअर लेगला खूप लांबून आला परंतु या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करता आल्या. जिंकायचं असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची आत्ताशबाजी करावी लागणार. बाबा यांना आणि आता मात्र वाईटशर पण अवांतर धावसंख्येमध्ये नक्कीच भर घालेल. एकनी धावसंख्या मात्र नक्कीच वाढेल समोरच्या संघाला डिपॉझिट समोरच्या संघाच्या खात्यामध्ये. परंतु एके दुकेरी चालणार नाही. आता षटकार चौकारच लागेल जर का जिंकायचं असेल. आपल्या बॅटचा क्लास दाखवला. पाठवून दिलं सर सीमारेषा बाहेर. येतोय का षटकार 6 धावांसाठी. आमच्या विनंतीला मान देऊन आलेले मनसे उपविभाग प्रमुख बेडेकर नगर शैलेंद्र कदम साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकार करावा. मी विनंती करतोय सोलकर साहेब शैलेंद्र कदम साहेब यांचा सत्कार करावा. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. समीकरण कधी पारड जड जाणाई कालकाई क्रिकेट संघाचं तर कधी फोपलवणे संघाचं.
दोन्ही संघामध्ये सुंदरशा प्लेअरचा भरणा आहे, परंतु आता खेळावं लागेल. बेडेकर नगरला कोणतीही अडचण आली तर एक पक्षप्रमुख म्हणून नेहमी उभे राहणारे कदम साहेब. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय खणखणीत षटकार 6 धावांसाठी. कित्येक मॅच अशाच केली आहेत आणि आता आपण पाहतो बॅक टू बॅक 2 षटकार आले. थोडासा बॉलर मात्र नक्कीच बॉलच्या दिभागामध्ये नक्कीच थोड्याशा मुंग्या आल्या असतील. आता कुठे टाकू. त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन मनसे महिला शाखा प्रमुख बेडेकर नगर 3 चेंडू आणि अंकिता कदम 8 मॅडम धावांची गरज. यांना सुद्धा विनंती करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार खाल्ल्यानंतर मॅच मात्र आपल्या बाजूने खेचून आणली आहे. 3 चेंडू 8 धावांचं लक्ष असताना पाहूया जाणाई कालकाई क्रिकेट संघाचं विजयाचं घोडदौड रोखतात का फोपळवणे संघ. 3 चेंडू आणि 8 धावा. महत्वपूर्ण चेंडू असेल आता. या सामन्याची उत्सुकता लागली होती सर्वांना. जाणाई कालकाई क्रिकेट संघ करंचाळी वर्सेस फोपळवणे क्रिकेट संघ फोपळवणे यांच्यामध्ये चालू असलेला 78 चा सामना. दीपचा विकेट गेला तसं वाटतं वन हाती मॅच फिरते की काय. सावंत काकी आणि वाडकर काकींना विनंती करतोय की अंकिता मॅडम यांचा त्यांनी सत्कार करायचा आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आलेल्या अंकिता मॅडम पुन्हा एकदा प्रेशर मित्रांनो. इथे प्रेशर दबाव स्वतःच्या अंगावर घेऊन बॉलिंग करताना वाईट चेहरपणे अवंतर मध्ये पुन्हा एकदा भर घालेल. सुंदर सुंदर चेंडू. आता मात्र कमबॅक केलंय. आता 2 चेंडू आणि 7 धावा. हर एका बॉलच्या समीकरणाने मॅचचं समीकरण पूर्ण बिघडतंय. 2 चेंडू 7 धावा. चला टाकून घ्या. कंपल्सरी चेस आहेत. पाहूया चौकार येतो का आणि मला त्या चौकार. आणि आता 1 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावांची गरज. 1 बॉल 3 धावा कंपल्सरी करायच्या जर का सामना जिंकायचा आहे. पाहूया मॅच कुठे होते आणि कुठे घेऊन आला. दीपची विकेट गेल्यानंतर असं वाटलं एक हाताने सामना आपल्या बाजूने खेचतोय की काय जाणे कालकाई क्रिकेट संघ. पण तो बाबा आले दाखवून दिलं. एक म्हण आहे इतिहासामध्ये, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि इथे दाखवून दिलं. दीपची विकेट आल्यानंतर सुद्धा बाबा मैदानात उभा राहिले. लास्ट पर्यंत बॅटिंग पेश केला. आपला नजारा बॅटचा पेश केला. त्या 1 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना रणनीती काय असेल. चला चला सामना सुरुवात. एवढे वेळ नका घेऊ मित्रांनो प्लीज. 1 चेंडू 3 धावा. प्लेयर रिप्लेस आहे का. आजच्या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन प्रशांत गावडे साहेब मनसे सचिव दिवा शहर यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही शिवप्रेरणा सेवा मंडळ त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ आमच्या मंडळासाठी तुम्ही समर्पित केलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच तुमचं सहकार्य आम्हाला लाभत राहावं जेणेकरून आम्ही असेच मोठे कार्यक्रम भविष्यात करत राहू. धन्यवाद. सन्माननीय प्रशांतजी गावडे साहेब. 1 चेंडू 3 धावांची गरज असताना प्रशांत गोलंदाजी मार्गवर. मित्रांनो बराच वेळ घेतल्यानंतर फायनल खेळायची आपल्याला. चला क्षेत्ररक्षण वारंवार बदल करतायत. धडकी भरवणारा हा सामना आपण पाहतोय. 1 चेंडू 3 धावांची गरज. बॅट निकडा घेतली. 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा घेतील का. दुसरी धावा सुद्धा कंप्लीट आणि पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो का. एक चेंडू 3 धावांची गरज असताना तर सामना मात्र
गमावला, कारण कंपल्सरी चेस होता, 3 धावा करायच्या होत्या, 2 धावावरती समाधान मांडता आलं नाही. आणि या ठिकाणी जाणाई कालकाई क्रिकेट संघ हा अंतिम आमच्या मध्ये दाखल झालेला संघ आहे. अभिनंदन. आणि यानंतर 5 मिनिटं ब्रेक दिला जाणार आहे. लगेचच आपण फायनलच्या सामन्याकडे वळू. आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सन्माननीय प्रशांतजी गावडे साहेब, मनसे सचिव दिवा शहर, यांना विनंती करतोय. बेडेकर नगर उपविभाग प्रमुख शैलेंद्र कदम आणि त्याचप्रमाणे मनसे महिला शाखा प्रमुख बेडेकर नगर अंकिता कदम मॅडम यांना विनंती करतोय की प्रशांतजी गावडे साहेब, मनसे सचिव दिवा शहर यांचा यथोचित सत्कार करायचा आहे.